हे बघा आज बनवलं आहे वांग्याचं भरीत आणि रात्री भजे काढले तर थोडं पीठ उरलं होतं ना तर त्याचा चिला बनवून घेणार आहे मी आता. आणि इथे आहेत चपात्या. हिअर यू कॅन सी झाकून ठेवलंय मऊ राहण्यासाठी. आणि इकडे आहे भरीत. हॅलो एव्हरीबडी, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. कशा आहात तुम्ही सगळे? मी पण एकदम मजेत आहे आणि मी गायत्री माझ्या ब्लॉग्समध्ये, माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. तर कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. तर आज माझ्या दिवसाची सुरुवात झाली आहे. आज मंडे आहे. ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर दिवसाची सुरुवात माझी पहाटे 4 पासूनच झाली. मला 4लाच उठलेली होती, टिफिन वगैरे बनवायचा होता म्हणून. तर 4 वाजता उठून मी वांग्याचं भरीत, चपाती वगैरे, चिला असं काहीतरी बनवून टिफिनला दिलाय. काकडी, गाजर वगैरे ह्या गोष्टी. नंतर सकाळी मी उठली, मी परत झोपून घेतलं होतं आणि मला तुम्हाला माहिती आहे, जो गाईज मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, मी लवकर उठल्यानंतर जर झोपली नाही ना तर माझं हालत खराब होते. त्याच्यामुळे काय झालं, मी डायरेक्ट 10 वाजता उठली आज. कारण 6ला झोपली, 10ला उठली. मला माझ्या हेल्थ खूप इम्पॉर्टंट आहे. माझा आज दिवस ना, आज मी अशी फ्रेश दिसली नसती तुम्हाला, आणि तर पूर्ण जाम झाली असती. त्याच्यामुळे मी 10ला उठली, आंघोळ केली. आंघोळ केल्यानंतर जेवण केलं. थोडीशी खिचडी टाकली होती आमच्या दोघींसाठी, आम्ही खिचडी खाल्ली. स्पृहा अजूनही जेवतीये. तिला आंघोळ करायची नाही, ॲक्च्युली नाटकं करते म्हणून ती जेवत बसली. आता ब्रोकोली खाते, हेल्दी फूड करून ब्रोकोली खाते. तिचं जेवण तसंही झालंय, पण नाटकं करते. मग बघू आता, ती नाही तर तिला संध्याकाळी आंघोळ घालून देईल. असं काही नाही, पण आता सुट्ट्या लागल्या आहे, मी पण तिला एन्जॉय करू देते. त्याच्यावर काही स्ट्रिक्ट रूल नाही करत आहे. थोडे दिवस तिला एन्जॉय करू द्यावं म्हटलं तिच्या पद्धतीने तिची लाईफ. तर आता मी ना कलिंगड कापलंय, मी तुम्हाला दाखवते कलिंगड, कापलेलं कलिंगड. आणि बघा अजून संध्याकाळपर्यंत मी काय काय करते, काय काय नाही. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. टिल देन स्टे ट्यून्ड. गाईस, तर बघा मी कलिंगड कापलंय आणि हे जे छोटे तुकडे आहेत ना, मी करून ठेवणार आहे, एका डब्यात भरून ठेवणार आहे. म्हणजे मला जेव्हा वाटेल ना तेव्हा. ॲक्च्युली रिझन इज वॉट ना, फ्रीजमध्ये जरा फ्रीज फुल झालेले, त्याच्यात काही डब्बे डुब्बे ठेवलेले मी, जरा व्हेजिटेबल्स पण आहे, त्याच्यामुळे नाही का ठेवायला एवढे कलिंगड ठेवायला जागा नसते एवढी फ्रीजमध्ये. तर एक अजून कलिंगड आहे, तर मग मी काय करणार, हे कापून एका डब्यात भरून ठेवते आता, असेच बारीक बारीक तुकडे करून. आणि ते जेव्हा पाहिजे मी तेव्हा खाऊ शकते. त्याच्यामुळे मी आता कलिंगडचे तुकडे करून ठेवते, बिया वगैरे काढून ठेवते. रिकाम्या वेळ आहे ना, मग काय करणार. आणि याच्यानंतर खूप सारा लसूणही सोलून ठेवणार आहे मी, कारण लसूण लागतच असतो भाजीला. वेळेवर सोलून ठेवण्यापेक्षा बरा असतो की तो आधीच सोलून ठेवायचा. आणि मी खूप डब्बा भरून ठेवते, असं काही नाही बरं का. आधी मला एक्सपिरियन्स आले, डब्बा भरून मी लसूण ठेवायचा, लसूण सोलायची, बिकॉज मी जॉबला जायची तेव्हा. आणि मी तो लसूण काय करायची, फ्रीजमध्ये ठेवून द्यायची. त्याला बुरशी लागायची, लिटरली बुरशी लागायची. मग तो बुरशी लागलेला ना, म्हणजे मी कुठेतरी वाचलं आणि माझ्या मिस्टरांनी पण मला सांगितलं की ती बुरशी अजिबात चांगली, ती कॅन्सर कारक असते, त्याच्याने आपल्याला कॅन्सर होऊ शकतो, अशी इतकी डेंजर बुरशी असते ती. त्याच्यामुळे तेव्हापासून मला ऐकायला आल्यापासून ना, मी काय करते, मला जर घाई झाली ना तर कसा तरी वाकडा तिकडा लसूण सोलूनच कुठे, पण आधी सोलून असा फ्रीजरमध्ये नाही ठेवणार. वाटलंय तरी माझ्याकडे अशा छोट्या वाट्यामध्ये नाही, एवढी वाटीवरून लसूण सोलून ठेवते मी. आणि लसूण मी कच्चा पण खाते, कारण लसूण जो असतो ना, तो आपल्या बॉडीमधले जे पॅरासाईट असतात ना, कच्चा लसूण बरं का, कच्चा लसूण खाल्ल्यानंतर तो आपल्या बॉडीमधले पॅरासाईट मारत असतो. आणि खूप हेल्दी आहे कच्चा लसूण खाणं. संपू द्या, किती संपायचा, कितीतरी महाग भेटतो तो. त्याच्यापेक्षा आपण महागड्या गोष्टी, भाज्या सुद्धा आणतो बऱ्याच वेळेला. तर लसूण सोलून ठेवायचा. कोणता, गावठी युजली यूज करा, मी गावठीच आणते. आणि जर नाही भेटला तरच मी दुसरा पांढरा आणते, नाही तर मी असं लाल लाल दिसणारच लसूण आणते. तर तो मी ऑलवेज सोलून ठेवते आणि मी खात असते. स्पृहालाही कच्चा देत असते, 1-2 पाकळ्या तरी तिला मी देते. आणि मी एवढा काय ना, एवढासा लसूण खाते. आय नो जास्त अनहेल्दी आहे, कारण की शरीरात टेम्परेचरवाला असतो तो, जरा तो उष्ण असतो, त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळे जास्त नाही खायचं, पण थोडं का होईना कच्चा आपल्या शरीरात गेला पाहिजे. रात्रीचं नाही खात मी, फक्त दुपारच्या जेवणात खाते. काकडी वगैरे याच्यासोबत जसं खातो आपण तसं खायचं. खूप चांगला असतो, खूप हेल्दी असतो. तर मी आता एवढं झालं का माझं डब्यामध्ये भरून ठेवल्यानंतर मी लसूण सोलायला घेणार आहे. आणि तो लसूण बाहेर नाही ठेवणार, बाहेरच, सॉरी, फ्रीजमध्ये नाही ठेवणार, आणि किचनवरच झाकून ठेवायचं फक्त, त्याच्यावर एखादी प्लेट वगैरे ठेवून. आणि शक्यतोवर तो संपवायचा पटकन, त्याला बुरशी लागेपर्यंत, सुकेपर्यंत अजिबात खाऊ नका. जर तुमच्या घरचा सुकला असेल तर खरंच मी रिक्वेस्ट करते, तुम्ही खाऊ नका, तो चांगला नसतो, हेल्थसाठी अजिबात चांगला नसतो. फ्रीजमध्ये तर ठेवूच नका. काही वेळेस ती बुरशी इतकी बारीक असते की ती दिसत नाही आपल्याला, तसं एकमेकांना चिटकायला लागतो बघा, समजून जायचं, तो खायचाच नाही, अजिबात नाही, फेकून द्यायचा. काही गोष्टी फेकून देणं फार जरुरी असतं, आणि काही हेल्दी सवयी लावून घेणं खूप महत्त्वाचं असतं. आपले थोडे कष्ट पडतात की वेळेवर सोलून घ्यायचं, वेळेवर करायचं,
पण हेल्थसाठी ना खरं चांगलं. आजकाल तर वातावरण बघता तुम्ही बघता ना, जिथे ना तिथे लोकांना कोणाकोणाला कसला आजार होत चाललाय. आपणच आपली काळजी नाही घेणार तर कोण घेणार? आपणच आपल्याला आपली काळजी घेणं फार फार जरुरी आहे. चला तर मग गाईज, असं वाटतं मी जास्तच नॉलेज देऊन दिलं. तर क्षमस्व कोणाला खूपच वाईट वाटलं तर गाईज, मी ना गॅसची टाकी भरून आणली. तुम्हाला मी बघितलं मागच्या व्हिडिओमध्ये, सांगितलंच तुम्हाला की मी गॅसची टाकी भरायला गेली. ती भरून आणली. बरं झालं, देवाकृपेने मिळाली. आणि माझी कुकिंग व्यवस्थित झालेली आहे. आता इंडक्शनचा फार रेअरली यूज करते, पाणी गरम करायला वगैरे, किंवा असं काही चहा कॉफी करायलाच यूज करते मी फक्त इंडक्शन. तर चला तर गाईज, एनिवेज आता व्हिडिओ बघत राहा तुम्ही. टिल देन स्टे ट्यून. वॉटरमेलन कट केलं, पण ते फ्रीजमध्ये ठेवायच्या ऐवजी आयतं कट केलेलं आहे ना, त्याच्यामुळे ते पटापटा कोणीतरी फिनिश करताय. पटापटा कोणीतरी फिनिश करता येते. हे गाईस, तर कलिंगड कापून ठेवलं आणि ते संपलं पण. खतम, टाटा बाय बाय. तर फ्रीजमध्ये ठेवायची वेळच आली नाही. मी कापत होती, कापता स्पृहा माझ्याजवळ येऊन बसली आणि आम्ही दोघींनी सुरुवात करून दिली खायची. आणि इट इज ऑलरेडी फिनिश नाव. असं नको. पापडाचा फोडा आणि चपाती.